आज दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी तहसील कार्यालय हिंगोली येथे सकाळी ठीक 11:30 वाजता तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी तत्परतेने दिव्यांग व्यक्तींना शिधापत्रिका ऑनलाईन करून त्यांचे ई रेशन कार्ड संगणकीकृत करून दिव्यांग व्यक्तींना लाभ देण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली व दिव्यांगांना शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजल, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, नायब तहसीलदार अनिल घुगे, अव्वल कारकून अनिल पागिरे, सय्यद इशत अली, स्वस्त धान्य दुकानदार मुटकुळे, जिल्हा संघटक शाहनवाज गोरी, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक आसिफ गौरी, मोतीराम इंगोले, गोपाल कराळे, जावेद पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। नमस्कार, मी श्रीकांत भुजबळ, तहसीलदार हिंगोली। या माध्यमातून हिंगोली तालुक्यातील सर्व नागरिकांना तहसील कार्यालयामार्फत होणाऱ्या काही ॲक्टिव्हिटीजची माहिती देत आहे। सर्वप्रथम पुरवठा विभागाअंतर्गत ज्या शिधापत्रिका आपल्या सर्वांना ज्ञात आहेत, म्हणजे शिधापत्रिकाचं पुस्तक, तर आता शासनाने गेल्या काही दिवसांपासून ही शिधापत्रिका वाटप करण्याबाबतच्या काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। तर या माध्यमातून मी सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की यानंतर तहसील कार्यालयात दुय्यम असेल, नवीन असेल, योजना बदल असेल, याबाबत ही शिधापत्रिकाच देण्यात येणार आहे। त्यामुळे कुणीही जे परंपरागत शिधापत्रिकेचं पुस्तक आहे त्याबाबत आग्रह करू नये। दुसरं, तहसील कार्यालयामध्ये जे काही शिधापत्रिकांचे अर्ज प्राप्त होतात त्याच्यावरती जे काही कार्यवाहीला वेगवेगळ्या कारणांमुळे विलंब होतो, तो टाळण्यासाठी आम्ही आता सर्व आपले सरकार सेवा केंद्र, CSC चालक अथवा संग्राम चालक ज्यांच्या लॉगिनला शिधापत्रिकेचा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे, त्या सर्वांना प्रशिक्षण देत आहोत आणि लवकरच हिंगोली तालुक्यातील सर्व शिधापत्रिकांचे अर्ज हे त्यांच्यामार्फत ऑनलाईन स्वरूपात तहसील कार्यालयात प्राप्त होतील, जेणेकरून नागरिकांना वेळेच्या त्यांचे कार्डाचा जे काही विषय असेल त्याचा निपटारा होईल। यानंतर जे नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप हा एक विषय आहे, तर त्यामध्ये मागील वर्षी अतिवृष्टी, गारपीट यामध्ये वेगवेगळ्या वेळी झालेल्या नुकसानामुळे जी शासनाची मदत शेतकऱ्यांना जाहीर झालेली आहे, त्यामध्ये आज रोजी तालुक्यात 4,238 शेतकरी आहेत ज्यांची अद्याप KYC झालेली नाही। KYC म्हणजे आपल्याला आपल्या शिधापत्रिका आपल्या CSC सेंटरवर नजीकच्या जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला VK नंबर सांगून आपला जो काही आधारशी बँक अकाउंट कनेक्ट आहे त्याची KYC करायची आहे। जशी आपण KYC केली की त्या आपल्या खात्यामध्ये त्या अनुदानाची रक्कम जमा होणार आहे। ही अजूनही शासन स्तरावर पडून आहे। माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र CSC सेंटरमध्ये जाऊन आपल्या खात्याला आपल्या आधार नंबरची KYC करून घ्यावी। यासाठी आम्ही हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या वेबसाईटवर अशा शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करत आहोत। तसेच तलाठी, कोतवाल यांच्यामार्फत गावात संबंधित शेतकऱ्यांना वैयक्तिकरित्या सुद्धा या बाबतचं पत्र आज तहसील कार्यालयातून जारी होत आहे। तर माझ्या सर्व नागरिकांना आव्हान आहे की पुरवठा असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, या विषयांमध्ये तहसील कार्यालयामार्फत ज्या कार्यवाही करण्यात येत आहे त्यामध्ये आपणही आपला सहभाग नोंदवावा। तसेच पीक पाहणी सध्या त्याला मुदतवाढ मिळालेली आहे, तीही करून घ्यावी, जेणेकरून खातेदारांचे जे काही प्रलंबित विषय आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागतील। धन्यवाद।